नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला नवीन वोटर आय साठी आपण ऑफलाईन ॲप्लिकेशन कसं अप्लाय करायचं ते आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. बघा मित्रांनो, तुम्हाला ऑफलाईन ॲप्लिकेशन कसं फिलअप करता संपूर्ण प्रोसेस आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. मित्रांनो बघा, तुम्ही नवीन या चॅनलवरती असाल तर सबस्क्राईब करा आणि शेअर लाईक करा. बघा मित्रांनो, आता सुरुवातीमध्ये आपल्याला काय करायचं, हे PDF तुम्हाला मी डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे, तिथून डाउनलोड करून घ्यायचं मित्रांनो. तर बघा मित्रांनो, इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया फॉर्म नंबर 6 ॲप्लिकेशन फॉर्म फॉर न्यू वोटर आय डी. आता न्यू वोटर आय साठी आपण ऑफलाईन ॲप्लिकेशन अप्लाय करतो मित्रांनो. आता आपल्याला ते फॉर्म कसं फिलअप करायचं ते आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत मित्रांनो. बघा मित्रांनो, आपल्याला हे सोडून द्यायचं आहे, हा कॉलम सोडून द्यायचा आहे. नंतर आपल्याला इथे बघा फर्स्ट काय दिले, नेम इन ऑफिशियल लँग्वेज ऑफ स्टेट. आता इथे सर्व आपलं तुम्ही ज्या स्टेटमध्ये राहतात त्यांचं स्टेटचं नाव लिहायचं, मराठीमध्ये लिहायचं आहे. नंतर आपल्याला फर्स्ट नेम अलाउ बाय मिडल नेम. आता बघा मित्रांनो, इथे काय करायचं आहे, तुम्हाला तुमचं नाव इथे फिलअप करायचं आहे कॅपिटलमध्ये, मराठीमध्ये भरायचं आहे तुम्हाला. हे मराठीमध्ये भरल्यानंतर आपल्याला नंतर आपल्या नावाचं मागे कोणाचं नाव भरायचं, मिडल नेम असं म्हटलंय, फादरचं नेम इथे फिलअप करायचं आहे. हे फिलअप केल्यानंतर आपल्याला सरनेम इथे फिलअप करायचं मित्रांनो. सरनेम मराठीमध्ये फिलअप करायचं सरनेम. नंतर आपल्याला बी बघा, ए झालं आपलं, ए मराठीमध्ये सर्व आपण फिलअप केल्यानंतर आपल्याला बी नेम इन इंग्लिश इन ब्लॉक लेटर्स. मित्रांनो आपल्याला इथे कॅपिटलमध्ये लिहायचं आहे. आता कॅपिटल इंग्लिशमध्ये लिहायचं आहे. तर मित्रांनो इथे आपलं स्टेटचं नाव इथे फिलअप करायचं आहे. नंतर आपल्याला आपलं फर्स्ट नेम, नंतर आपल्याला मिडल नेम इथे फिलअप करायचं आहे. फिलअप केल्यानंतर सर्व कॅपिटलमध्ये फिलअप करायचं आहे. नंतर सरनेम आपलं इथे कॅपिटलमध्ये इंग्लिशमध्ये फिलअप करायचं मित्रांनो. हे फिलअप केल्यानंतर इथे डिस्क्लेमर्स, इफ नेम ऑफ नॉट फिल इन द इंग्लिश इट विल बी द ट्रान्सलेटेड बाय सॉफ्टवेअर. आता मित्रांनो इथे काय करायचं, आपल्याला नेम अँड सरनेम ऑफिशियल लँग्वेज ऑफ स्टेट ऑफ एनी वन ऑफ द रिलेटिव्ह. आता तुमचं रिलेटिव्ह कोण आहे ते त्यांचं तुम्ही इथे टिक करायचे मित्रांनो. कोणत्या ठिकाणी तुम्हाला वाईफ असेल, हजबंड असेल, मदर असेल, फादर असेल, तुम्ही कोणतंही तुम्ही टिक करून द्यायचं. टिक केल्यानंतर तुम्हाला लीगल गार्डियन्स केस ऑफ ऑर्फन हे तुम्हाला बघा, इथे जर आपल्याला फादर, मदर, हजबंड, वाईफ हे नसेल आपल्याकडे, आपलं नसेल कोणी, तर आपल्याला लीगल गार्डियन्स सिलेक्ट करायचं आहे. नंतर आपल्याला त्यांचं नाव फिलअप करायचं इथे. तर आपण रिलेटिव्ह असेल, फादर आपल्याकडे आहेच, आपले नातेवाईक आहे, तर त्यांचं वोटर आय डी असेल त्यांचं फादर नाव टाकायचं. इथे नाव फिलअप केल्यानंतर आपल्याला इथे फादर नेम आपल्याला फुल नेम फिलअप करायचं आहे मित्रांनो. इथे मराठीमध्ये फिलअप करायचं आहे. नंतर बी नेम अँड सरनेम इन इंग्लिश. आता नेम अँड सरनेम इंग्लिशमध्ये. आता फुल नेम लिहायचं मित्रांनो. इथे सर्व कॅपिटलमध्ये इंग्लिशमध्ये फिलअप करायचं आहे. सरनेम, स्वतःचं अर्जदाराचं नाव, नंतर फादर नेम, हे सर्व आपल्याला इथे डिटेलमध्ये सर्व कॅपिटलमध्ये इंग्लिशमध्ये भरायचं आहे मित्रांनो. हे भरल्यानंतर आपल्याला मोबाईल नंबर सेल्फ इफ अवेलेबल, तुमच्याकडे तुमचं स्वतःचं मोबाईल नंबर असेल किंवा रिलेटिव्हचं असेल ते मोबाईल नंबर तुम्ही इथे फिलअप करायचं आहे. रिलेटिव्ह मेन्शन एट आयटम नंबर 2. आता तुमच्याकडे दुसरा नंबर असेल, तुमचा जो नातेवाईक असेल, तुमचा फादर असेल, त्यांचा नंबर तुम्ही ते सुद्धा इथे फिलअप करू शकता. ईमेल आय डी ऑफ सेल्फ इफ अवेलेबल, तुमच्याकडे स्वतःची ईमेल आय डी असेल तर तुम्ही इथे फिलअप करायचं, नाहीतर हे ब्लँक सोडून द्यायचं, कारण स्वतःचं ईमेल आय डी लागते मित्रांनो, नसेल तर सोडून द्यायचं. रिलेटिव्ह मेन्शन एट आयटम 2, आता आपल्याला दुसऱ्यांची जीमेल द्यायची असेल तर ते देऊ शकता तुम्ही. नंतर आधार डिटेल असं प्लीज टिक द अप्रूव्ह बॉक्स. आता आपल्याला काय करायचं आहे, आपण प्रूफ काय देणार आहे त्यांना, तर डॉक्युमेंट आपण अटॅचमेंट काय करणार, आधार. तर आधार सिलेक्ट करायचं, आधार टिक करून द्यायचं, इथे आधार नंबर फिलअप करून द्यायचं मित्रांनो. इथे फिलअप केल्यानंतर आपल्याला बघा हे झाल्यानंतर आपला जेंडर चॉईस करायचं, मेल, फिमेल, थर्ड जेंडर जे असेल तुम्ही ते सिलेक्ट करून द्यायचं आहे. द डेट ऑफ बर्थ, आपल्याला जन्मतारीख, मंथ, इयर्स व्यवस्थित लिहायचं आहे, व्यवस्थित त्याच्यात आपल्याला आधारवरती बघून घ्यायचं आहे आणि ते इथे फिलअप करून द्यायचं. नंतर मित्रांनो बघा, आता डॉक्युमेंट फॉर प्रूफ ऑफ डेट ऑफ बर्थ. आता आपल्याला डॉक्युमेंट आपल्याला त्यांना प्रूफ द्यायचं आहे. आता प्रूफ काय अटॅचमेंट करणार आहे तुम्ही फॉर्म सोबत, तर तुमच्याकडे
जन्म तारखेचा दाखला असेल किंवा आधार कार्ड असेल किंवा तुमच्याकडे ड्रायव्हिंग लायसन्स असेल किंवा इंडियन पासपोर्ट असेल किंवा पॅन कार्ड असेल, जे डॉक्युमेंट असेल ते तुम्ही एकच तिथे अटॅचमेंट करायचं मित्रांनो. आधार असेल तर आधार टिक करून द्यायचं. नंतर आपल्याला हे एकच डॉक्युमेंट त्याच्यात अटॅचमेंट करायचं. नंतर एनी अदर डॉक्युमेंट फॉर प्रूफ ऑफ डेट ऑफ बर्थ इफ नॉन ऑफ द अबाव डॉक्युमेंट इज अवेलेबल. बघा मित्रांनो इथे काय म्हटलंय आता, प्रेझेंट ऑर्डिनरी रेसिडेंट फुल ॲड्रेस, आपल्याला फुल ॲड्रेस इथे फिलअप करायचं आहे आपला. आता आपण कोणत्या विलेजमध्ये राहता, कोणत्या गावामध्ये, ते गावाचं नाव आपल्याला फिलअप करायचं आहे. आता गावाचं नाव फिलअप करायचं आहे. नंतर आपल्या आधारवरती बघायचं पिनकोड नंबर काय आहे ते पिनकोड इथे लिहायचं आहे. नंतर आपलं डिस्ट्रिक्ट लिहायचं आहे, डिस्ट्रिक्टचं नाव इथे लिहायचं आहे. नंतर पोस्ट ऑफिस, तुमचं पोस्ट ऑफिस कोणत्या एरियामध्ये येतं आणि ते पिनकोड असेल तेच पोस्ट ऑफिस असेल त्या गावाचं इथे नाव फिलअप करायचं आहे. नंतर स्ट्रीट एरिया, लोकलिटी, मोहल्ला, रोड. आता तुम्ही एखाद्या शहरी भागात असेल किंवा तुम्ही कोणत्या एखादी कॉलनीमध्ये असेल, कोणत्या रस्त्यावर आहे ते तुम्ही इथे फिलअप करायचं आहे. गाव असेल, तुमचं विलेज असेल तर गावाचं नाव टाकून सोडून द्यायचं मित्रांनो. बघा मित्रांनो हे झाल्यानंतर आपल्या तहसील, तालुका कोणता आहे तुमचं ते तालुका इथे फिलअप करायचं. नंतर स्टेट इथे फिलअप करायचं आहे. हे फिलअप पूर्ण ॲड्रेस डिटेलमध्ये फिल करायचं आहे. नंतर आपलं सेल्फ अटेस्टेड कॉपी ऑफ ॲड्रेस प्रूफ अदर्स इन द नेम ऑफ द ॲप्लिकंट अँड एनी वन ऑफ द पॅरेंट्स. बघा मित्रांनो आपल्याला आता डॉक्युमेंट ऑफ फॉर प्रूफ ऑफ द रेसिडेंट्स, आता डॉक्युमेंट आता काय देणार आहे तुम्ही, त्याच्यात आणखी एक डॉक्युमेंट जोडायचं आहे तुम्हाला. तर बघा मित्रांनो वॉटर, इलेक्ट्रिसिटी, गॅस कनेक्शन बिल फॉर दॅट ॲड्रेस, जे असेल ते तुमच्याकडे प्रूफ असेल ते तुम्ही डॉक्युमेंट त्याच्या फॉर्मसोबत अटॅचमेंट करू शकता. करंट पासबुक असेल, रेव्हेन्यू डिपार्टमेंट असेल किंवा रजिस्ट्रेशन रेंट लेन्स असेल किंवा तुमच्याकडे आधार, तर आधार जोडून द्यायचं. आधार जोडलं आहे मित्रांनो, आधार फक्त आधार जो आपण फॉर्मशी अटॅच केलं की आपलं वोटर आय डी तयार होतं मित्रांनो. हे बघा नंतर आता नेक्स्ट पॉईंट काय दिले, सेकंड एनी अदर डॉक्युमेंट फॉर प्रूफ रेसिडेंट्स. आता याच्यात आपल्याला काहीच केलं नाही तरी चालेल, हे सोडून द्यायचं मित्रांनो. हे सर्व नेम ऑफ फॅमिली मेंबर्स, आता आपल्या फॅमिली मेंबरचं नाव टाकायचं इथे. आता हँडिकॅप असेल तर तुम्ही डिझेबिलिटी सिलेक्ट करायचे, नसेल तर सोडून द्यायचे, ब्लँक नो करून द्यायचे. इथे नेम ऑफ फॅमिली मेंबर, फादर नेम, फुल नेम आपल्याला फिलअप करायचं आहे. त्यांचा आपल्याला इपिक नंबर, ZRP नंबर, जे वोटर आय डी नंबर असेल ते फिलअप करायचं इथे. नंतर आपला डिक्लेरेशन फॉर्ममध्ये काय दिलं मित्रांनो, आपलं इथे टाऊन दिले, विलेज टाऊन, सिटी असेल तर सिटीचं नाव टाकायचं, गाव असेल तर गावाचं नाव टाकायचं, डिस्ट्रिक्ट, नंतर स्टेट. आता आपल्याला हे सोडून द्यायचं आहे. सीन म्हटलं मित्रांनो, आता सीन मेन्शन करायचं आहे, ते आपल्याला 12/2 जे मंथ चालू असेल आपलं ते तिथे टाकायचं, वर्ष टाकून द्यायचं आहे. नंतर हे सोडून द्यायचं. नंतर आपली डेट, आपण ॲप्लिकेशन अप्लाय करतो ती डेट आणि आपलं विलेजचं नाव इथे फिलअप करायचं आहे. नंतर आपलं जो अर्जदार असेल त्यांचं सिग्नेचर आणि थंब तुम्ही इथे प्रेस करून तुम्ही पुढे हे कंप्लीट कारण तुम्ही सिग्नेचर करत असाल किंवा नसाल तर तुम्ही इथे थंब पण देऊ शकता मित्रांनो. थंब दिल्यानंतर आपल्याला डेट, आता डेट कोणती, आपण कोणत्या डेटला आपण हे ॲप्लिकेशन अप्लाय करतो ते डेट टाकायची. नंतर आपल्याला नेम सिग्नेचर, आता नेम सिग्नेचर हे याच्यात काही करायची गरज नाही मित्रांनो. ते रिसीव द ॲप्लिकेशन फॉर्म, आता रिसीव द ॲप्लिकेशन फॉर्म हे बघा, रिसीव फॉर ॲप्लिकेशन फॉर्म जर आपण स्वतः जात असेल तिथे जमा करायला तर आपल्याला हे रिसीव दिली जाणार मित्रांनो. जर आपल्याला ZP थ्रू वोटर आय डी तयार होत असेल तर काही गरज नाही रिसीवचं. तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करा आणि शेअर करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.